आता गेल्या 4 वर्षांमध्ये त्या मुलांनी इतके वेगवेगळे प्रकार घरामध्ये केलेले आहेत. एका मुलाने फोटो पाठवला, त्यांच्या घराचं वायरिंग पूर्ण जुनं होतं, घर जुनं होतं. तो आणि त्याच्या मित्राने मिळून सुबंध घराचं वायरिंग स्वतः वायर आणली, पत्ती आणली, नवीन पंखे आणले, दिवे आणले. बरोबर. पुढे जनरेटर कसा असतो ते फिरून काय होतं, जनरेटरमध्ये काय फिरतं, चुंबक असतात ना 2, त्याच्यामध्ये काय असते, कॉपरची कॉईल. चुंबकामध्ये कॉपरची कॉईल फिरली की वीज तयार होते नाही. मस्त व्हायचं. थँक्यू. जोरात वरती घ्या, वरती घ्या. काय समजलं तुला मीटरमध्ये? मीटर कशासाठी वापरतात? लाईटीचा वापर करण्यासाठी, त्यातून आपल्याला त्याचं युनिट समजण्यासाठी वापरतात. आणि मीटरच्या आतली रचना मी कशी सांगितली, काय असतं मीटरच्या आतमध्ये? मीटरच्या आतमध्ये एक प्लग असतो. जर आपल्याला मीटरमध्ये काही फॉल्ट असेल तर तो स्वतःहून फटका पडतो. आपण जर दुरुस्त केलं तर स्वतः म्हणजे ते जे असतं ते आपल्याला ते स्वतःहून परत लाईट चालू होतं. थँक्यू. लेक्चर बघितला तर मला त्या लेक्चरमध्ये कुठे वेगळं वाटलं की मला दुसऱ्या लेक्चरमध्ये पहिल्यांदाच ऐकला. मी दुपारची घरी जाईल, पण तुमच्या लेक्चरच्या ऐकल्यानंतर मला असं वाटतं की नाही, ह्या लेक्चरमध्ये काहीतरी अजून चांगला वाटलं. म्हणून मी आपल्या तुमच्या प्रोजेक्ट बघितला तर मला अजून त्यानंतर खूप ओळख निर्माण झाली. तर मला अजून आनंद वाटला की असे शिक्षक आता शिकवण्यासाठी, तर मला ते शिकून अजून आनंद झाला. आणि आमच्या लेक्चर आमचा प्रोजेक्ट इथला दुसरा पहिल्या लेक्चरचा दुसरा नंबरला होता की पाणी भरलं टाकीमध्ये, तर ते टाकीमध्ये पाणी भरल्यानंतर ते टाकीमधलं आपला भरलं हे माणसाला कसं समजणार, तर ते समजलं की एक मशीन असतं ते आवाज करतं. हे तुमच्या लेक्चरच्या आम्हाला समजतं. हे समजण्यासाठी आम्ही तुला धन्यवाद करतो. जर तुम्ही आलं नसतं तर आम्हाला समजतच नसतं. आणि दुसरं म्हणजे तुमचे सहाय्यकांनी पण आम्हाला चांगलं शिकवलं की म्हणजे डिटेलमध्ये एक सांगितलं काय आहे काय नाही, तो वापर काय किलोमीटर, परत बोर्ड्स काय असतं, कुठे वापरलं त्यातला गणित काय असतं, परत कसं त्याचं किती वोल्ट म्हणजे किलोमीटर हे असतं ते किती असतं, परत मग त्याच्यात कसं भागिले करायचं आणि परत ते कसं काम करतं, ते बाहेर आहे कुठे पाण्यामध्ये वापरायचे कुठे नाही वापरायचे, परत लाय वायर कुठे नाही वापरायची, परत लाल वायर कुठं वापरायचं, परत तुम्ही ते देऊन पहिल्यांदा लेक्चर सांगितलं आम्हाला. त्याच्यामध्ये मला खूप म्हणजे वेगळं शिकायला मिळतं की इलेक्ट्रिसिटी असते ती नेमकी कुठं कशी आणि कसे त्याचा फायदा आहे आणि कुठला वायर कुठं वापरतात, ते बघून मला खूप आनंद वाटला. थँक्यू. व्हेरी गुड. थँक्यू. कशी काम करते, काय काढले हे आम्हाला वैद्य सरांनी सांगितले आणि आम्ही ते समजून घेतलं आणि ते कसं कार्य करतं ते बघितलं आणि ते सरांनी काही सांगितलं समजवलं ते आम्हाला समजलं
स्टीम टर्बाईन. स्टीम टर्बाईन